हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न. हरियाणामधल्या सिरसामध्ये क्षेपणास्त्र पाडलं. पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू. भ्याड ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवर भारताचा जोरदार प्रतिहल्ला. महत्वाच्या 4 एअरबेससह 26 ठिकाणं भारतीय लष्कराकडून टार्गेट. पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र मारा. एअरबेसची धावपट्टी पूर्णतः बेचिराग. अमृतसरच्या खासा छावणीवर पाकचा हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ड्रोन हवेतच उडवले. भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, लष्कराचा इशारा. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताचे हवाई तळ लक्ष्य. जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, ब्यास एअरबेसवर फतेह-1 क्षेपणास्त्राद्वारे हल्ले. भारताच्या आक्रमणानंतर पाकिस्तानकडून देशभरातील हवाई वाहतूक बंद. संपूर्ण हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद. एअरबेसवरील हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानकडून खबरदारी. पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा भारतीय नागरी वस्त्या लक्ष्य. बारामुल्ला ते भूज 26 ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न. भारताच्या S-400नं सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले. पंजाबमधल्या 7 जिल्ह्यांवर पाकिस्तानचा हल्ला. फिरोजपूरमध्ये नागरी वस्त्या लक्ष्य. घरावर ड्रोन पडून 3 जण जखमी. पाकिस्तानच्या स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ. भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी नागरी वस्त्यांचा वापर. भारतानं नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी नापाक प्रयत्न. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 28 दहशतवाद्यांना कंठस्नान. घुसखोरीच्या प्रयत्नात असतानाच खात्मा. तर BSFकडून काल 7 दहशतवादी ठार. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा G7 देशांकडून निषेध. भारत पाकिस्ताननं लवकरात लवकर तणाव कमी करावा, G7 मधील देशांचं आवाहन. भारतीय लष्करानं बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर. सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद होणार. भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्यासंबंधी माहिती देणार. चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले. पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न. पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान तिघांची एकत्रित बैठक होणार. काबूलमध्ये संयुक्त बैठकीचं आयोजन. व्यापार, राजनैतिक बाबी आणि सुरक्षा विषयक मुद्द्यांवरती चर्चा होणार. रोहित शर्मानंतर विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार. BCCIला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांची माहिती. BCCIकडून फेरविचार करण्याची विनंती. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते.